तर आज आम्ही चाललो होतो गोंदवल्याला. तसं आम्ही दर महिन्याला जायचा प्रयत्न करतो गोंदवल्यामध्ये. मिरजेपासून साधारणपणे 125 किलोमीटरवर गोंदवले आहे. साताऱ्यातनं साधारणपणे 60 किलोमीटरवर असेल गोंदवले. गोंदवले हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे ॲक्च्युली, आणि आम्ही मोस्टली दर महिन्याला जायचा प्रयत्न करतो. हे आपण गोंदवल्याच्या मंदिरात आलेलं. हे पार्किंग आहे. ही 2 पार्किंग आहेत ॲक्च्युली इथं. हे एक जुनं पार्किंग आहे आणि हे नवीन पार्किंग आहे. सर्वसाधारणपणे 500-700 गाड्या मावत असतील, कदाचित जास्तच असतील. आणि हे आहे गेट नंबर 1, जे मेन गेट आहे. ह्या असे इथं 6 गेट आहेत. 6व्या गेटमधनं पार्किंगला जातं ते. पहिल्या गेटमधनं डायरेक्ट तुम्ही समाधी मंदिराच्या बरोबर समोर तुम्ही निघताय गेट नंबर 1 मधनं. मग आम्ही 6व्या नंबरवरनं आत जाऊन पार्किंगवरनं मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी गेट नंबर 1 मधनं दाखवलं. हे समोर समाधी मंदिर जे दिसते हे मुख्य मंदिर आहे. त्याच्या बरोबर समोर जो महाराजांचा जो घोडा होता बत्ताशा, तर त्याचं एक छोटंसं स्मारक त्यांनी तिथं केलेलं आहे. हे जे बघताय हे गोंदवल्याच्या मंदिराचा परिसर आहे. हे जे नित्यक्रम होतात ते तिथं त्यांनी त्या बोर्डवर लिहिलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे. हे फ्रंट जे मगाशी तुम्हाला दाखवलं गेट नंबर 1, हे बरोबर समोर समाधी मंदिर. आणि आता आपण दर्शनाला जाऊया. दर्शनात आत व्हिडिओ नसल्यामुळे मी केलेलं नाही, व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे. हे समोर हे मंदिर आईसाहेबांचं मंदिर आहे. हे महाराजांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या आईसाहेब, त्यांचं ते मंदिर आहे. हे शिधाघर आहे. जर तुम्हाला स्वेच्छेने शिधा वगैरे द्यायचं असेल तर देऊ शकता. समोर हा ब्रह्मानंद मंडप आहे. हा खूप मोठा हॉल आहे जिथे लोक आत नामस्मरणाला बसलेले असतात. त्यामुळे मी आतलं काही जास्त शूटिंग केलं नाही, फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं मी थोडंसं शूटिंग केलंय. जर तुम्ही 12पर्यंत जर पोहोचला गोंदवल्यामध्ये, 12 किंवा 12च्या आत, तर तुम्हाला आरती मिळते. जी सकाळची आरती 12 ते 12:30 असते. आणि 12:30 नंतर सगळे भाविक हे प्रसाद घ्यायला जातात. साधारणपणे 12:30 ते 2 हे प्रसादाची वेळ असते. आणि दररोज हजारो लोक कदाचित प्रसाद घेत असतील. एक्झॅक्टली आकडा मला माहिती नाही, हजारच्या संख्येनं भाविक प्रसाद घेत असतील. महाराजांच्या ज्या शिकवणी होत्या त्यापैकी 2 मुख्य म्हणजे एक अन्नदान आणि दुसरं नामस्मरण. त्यामुळे जर तुम्ही वेळेत पोहोचला तर तुम्हाला प्रसाद मिळेल आणि तुम्ही प्रसाद घ्या. अत्यंत चविष्ट प्रसाद असतो. म्हणजे शेवटी तो प्रसादच आहे, देवाचा प्रसाद असल्यामुळे तो बेस्टच लागतो. पण कोणतंही पंचपक्वान त्याच्यासमोर टिकणार नाही, इतका तो सुंदर प्रसाद असतो. ह्या ज्या मोठ्या बिल्डिंग्स बघताय, जे भाविक लांबून येणार आहेत, ओव्हरनाईट स्टे करायचंय किंवा 1-2 दिवस स्टे करायचंय, तर ते या भक्त निवासमध्ये थांबू शकतात. इथं सुद्धा कदाचित हजारो खोल्या असतील ज्या अगदी विनामूल्य ते देत आहेत. पण त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी इथं खाली गोंदवलेकर महाराजांच्या मंदिराची, म्हणजे त्यांच्या ऑर्गनायझेशनची इथं मी लिंक देतोय. त्या लिंकवर जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता. इथं ही गोशाळा आहे. इथं आत गायी आहेत भरपूर. तर आधी आम्हाला जायला मिळायचं, खूप आधीची गोष्ट सांगतोय. आता त्यांनी बहुतेक बंद केलेलं आहे. तुम्ही सगळा जर परिसर बघितला तर स्वच्छतेला त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. कुठेही तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही. अतिशय स्वच्छ परिसर. कित्येक एकरचा हा परिसर असेल, पण तो खूप स्वच्छ आहे. बरोबर मंदिराच्या अपोजिट म्हणजे रस्त्याच्या पलीकडे हे चैतन्य रुग्णालय आहे. बहुतेक तिथं पण फ्रीमध्ये कित्येक डॉक्टर येऊन सेवा करत असतील. दुतर्फा खूप दुकानं आहेत. म्हणजे खेळणी असतील किंवा बाकीचा शिधासाठी लागणाऱ्या वस्तू असतील, अन्य काही वस्तू असतील, तर त्याला एक जत्रेचं रूप आलेलं आहे. तिथं जर तुम्ही बघितलं तर खूप छान दुकान आहेत दोन्ही साईडला. आणि इथलं दर्शन आणि प्रसाद झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या राम मंदिरात जातो. अगदी जर चालत गेला तर एक 5 ते 10 मिनिटं लागतील, गाडीनं तर 2च मिनिटं लागतात. जर तुम्ही गोंदवल्यात आला आणि मुख्य मंदिरातनं जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडता, तेव्हा जवळच असलेले थोरले राम मंदिर अगदी जवळ आहे तिथूनच. तर त्या थोरले राम मंदिरमध्ये पण दर्शन घ्यायला जावा रामाचं. ते तिथं तुम्ही जर विचारलं, जर माहिती नसेल तर तुम्ही तिथे विचारा इथं राम मंदिर कुठं आहे, ते तुम्हाला बरोबर सांगतील. अगदी जवळ आहे आत. त्याच्यानंतर आम्ही आत गेलो, रामाचं दर्शन घेतलं आणि तिथूनच जवळच म्हणजे समोरच हे मारुतीचं सुद्धा मंदिर आहे. तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. आणि याचं दर्शन प्रसाद घेतल्यानंतर आम्ही परत निघालो. राम मंदिरामध्ये रामनवमी का साजरी करण्यात येते किंवा थोरले राम मंदिरबद्दलची माहिती खूप चांगली दिलेली आहे. तिथे मी तुम्हाला टाकलंय, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याचबरोबर महाराजांचा जीवनपट
तो देखील तिथं आहे. त्याचा देखील मी तुमच्यासाठी फोटो काढलाय, त्याचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते वाचू शकता. तर अशा पद्धतीनं या महिन्याचं आमचं दर्शन पूर्ण झालं. आणि ज्यांनी कोणी गोंदवल्याला अजूनपर्यंत आलेलं नाही तर त्यांनी या, आणि एक वेगळ्या प्रकारची समाधान लाभते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर गोंदवल्यामध्येच एक छोटासा डोंगर आहे, टेकडी आहे, तिथं आयांना वरपर्यंत जायला आवडते. तर म्हणून आम्ही त्या कितीही ऊन असू दे काही असू दे आम्ही वरपर्यंत तिथं जातो, पलीकडे काय आहे ते बघतो. काही नाही आहे ॲक्च्युली, ती टेकडीच आहे पलीकडे सुद्धा, आणि मग परत निघतो. अशा पद्धतीनं आमचं दर्शन पूर्ण झालं. तर सर्वांनी एकदा तरी गोंदवल्यास जावं असं मला वाटते. तर तुम्ही तो प्रयत्न करा आणि एकदा गोंदवल्यात जावा.